नमस्कार. मी आपल्या सर्वांचा लाडका अतुल सर. आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल लर्न ऑन यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी यावर्षी 21 जून 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-TET 2026 यासाठी आपण आवेदन पत्र दाखल केलेलं आहे आणि 21 जून 2026 ला आपली ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांच्या तयारीला एक छोटासा हातभार म्हणून मी माझ्या लर्न ऑन या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांसाठी एक छोटासा कोर्स सुरू करत आहे. ज्यामध्ये विशेषतः मी गणित आणि विज्ञान म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि सायन्स अशा 2 विषयांसाठी आपल्यासोबत पुढील 30 दिवस या YouTube चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी हा जो व्हिडिओ कोर्स आहे हा अगदी मोफत आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची फीस आपल्याला चार्ज करणार नाही. परंतु एक छोटीशी नॉमिनल इंटरनेट हँडलिंग आणि वेबसाईटसाठीची एक छोटीशी फीस आपण तुमच्या टेस्ट सीरीजसाठी इथे ठेवत आहोत. ती अगदी नॉमिनल आहे. तर आपल्या सर्वांना ती गोष्ट ऐच्छिक आहे. आपल्याला जर फक्त व्हिडिओ कोर्समधून गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर आपण अगदी मोफतपणे हे शिकू शकता. परंतु टेस्ट सीरीज ज्यामध्ये आपण साधारणतः प्रत्येक चॅप्टरवर पेपर 1 आणि पेपर 2 च्या सर्व चॅप्टर्सवर टेस्ट द्यायची असेल तर अगदी नॉमिनल फीस आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ही गोष्ट मी आपल्याला पुढच्या एका व्हिडिओमध्ये क्लिअर करेल. तत्पूर्वी आपण आपला हा जो लर्न ऑन महा-TET क्रॅश कोर्स आहे 2026 चा 30 दिवसांचा आपला हा क्रॅश कोर्स असणार आहे. तर आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये जो आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे त्यामध्ये समजून घेऊ की महा-TET 2026 साठी लर्न ऑन सोबत आपण कशी तयारी करू शकता. यामध्ये सर्वात प्रथम गणित व विज्ञान हे 2 विषय आपण घेणार आहोत आणि मी विशेषतः पेपर 1 अँड पेपर 2 या दोन्ही मधील गणित आणि विज्ञानचे सर्व टॉपिक पुढील 30 दिवसामध्ये आपल्यासोबत YouTubeच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. यामध्ये पेपर 1 मध्ये गणित आणि परिसर अभ्यास ज्याला आपण EVS म्हणतो, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, त्यापैकी मी सायन्सच्या भागावर इथे फोकस करणार आहे आणि पेपर 2 मध्ये आपण गणित आणि संपूर्ण 8वी ते 10वीच्या लेव्हलचा असलेला विज्ञानाचा भाग कंप्लीट करणार आहोत. आज 14 मे 2026 आहे. तर आज आपण आपल्या या कोर्सला सुरुवात करतोय. 14 मे पासून 12 जून पर्यंत साधारणतः 30 दिवस हा प्लॅन आपल्याला 100% यशाची या 2 विषयामध्ये विशेषतः हमी देत आहे. आपलं रोजचं टार्गेट काय असणार आहे? आपण दररोज 2 व्हिडिओ या ठिकाणी देणार आहोत. यामध्ये एक व्हिडिओ अर्थातच गणित विषयाचा असणार आहे आणि दुसरा व्हिडिओ विज्ञान विषयाचा असणार आहे. म्हणजे एका दिवशी पेपर 1 आणि दुसऱ्या दिवशी पेपर 2 म्हणजे आपल्याला दररोज 2 व्हिडिओ मिळतील. समजा आज 14 मे आहे. आज आपण गणित आणि विज्ञानाचे 2 व्हिडिओ घेणार आणि हे दोन्ही व्हिडिओ कोणत्या पेपरचे असतील? पेपर 1. आलं लक्षात? ओके. आणि मग उद्या 15 मे ला आपण परत 2 व्हिडिओ पाहणार आणि त्यामध्ये आपण पेपर 2 साठी गणित आणि विज्ञानचे व्हिडिओज त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर 30 दिवसाचा कालावधी आहे म्हणूनच आपण आपल्या या कोर्सला क्रॅश कोर्स असं नाव दिलेलं आहे. नक्कीच आपल्या सर्वांचे काही बेसिक्स हे विषय जर आपण निवडले आहेत याचा अर्थ ते बेसिक्स आपले नक्कीच चांगले आहेत. परंतु मी या व्हिडिओजमधून आपल्याला अगदी बेसिक पासून एकदम प्रगत लेव्हलपर्यंत, ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत गणित आणि विज्ञानाचा TET मध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने एक पूर्ण परिचय विषयाचा करून देण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असणार आहे. तर यामध्ये आपण लक्षात ठेवूया आपलं ध्येय मोठं आहे तर आपल्याला मेहनतही नक्कीच मोठी करावी लागते. तर आजपासून आपल्या एका नवीन ऊर्जेने या कार्याला सुरुवात करू. तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आपण साधारणतः याला काही आठवड्यांमध्ये विभागलेला आहे. जसं पहिला आठवडा आहे ज्यामध्ये आपण पायाभूत संकल्पना आणि सूत्रे यावर फोकस करणार आहोत. जसं 14 मे ते 19 मे या कालावधीमध्ये आपण साधारणतः इथे पाहू शकता पहिल्या आठवड्यामध्ये आजपासून 14 मे पासून 19 मे पर्यंत आपल्याला पेपर 1, पेपर 2, पेपर 1, पेपर 2 या पद्धतीने 6 दिवसामध्ये आज पेपर 1 आणि उद्या पेपर 2 असे चॅप्टर्स आपले होणार आहेत. जसं गणित विषयामध्ये आपला पहिला व्हिडिओ असेल संख्या ज्ञान ज्यामध्ये त्रिकोणी संख्या आणि सहमूळ संख्या, त्यानंतर विज्ञानामध्ये बाष्पीभवन आणि हिम व पाण्याचे अवस्थांतर
आपला जो WhatsAppचा ग्रुप आपण तयार केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. सोबतच याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपल्या वेब पोर्टलबद्दल माहिती देणार आहे. अ, आणि टेस्ट सीरीजबद्दल मी आपल्याला एक सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती देईन. सुरुवातीला आपण काही दिवस, एक 2 ते 3 दिवस व्हिडिओज नक्की पाहूया आणि पहिल्यांदा आपली तयारी करून घेऊया आणि मग आपण टेस्ट सीरीजकडे जाऊया. तर पहिल्या दिवशी आपण पेपर 1 चे हे 2 चॅप्टर कंप्लीट करणार आहोत आणि पुढे जाण्या अगोदर मी आपल्याला एक गोष्ट क्लिअर करतो, की हे जे टॉपिक्स आहेत, हे आत्ता जी आपली 2025 मध्ये लेटेस्ट महाराष्ट्र टी-ई-टी एक्झाम झाली, त्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते, त्याचं एनालिसिस करून आपण हे सगळे प्रकरणं यामध्ये निवडलेले आहेत. आणि नक्कीच अ, अ, मी ज्या पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओ सीरीजमध्ये घेणार आहे, ते अगदी परीक्षेला तंतोतंत जुळणारे असतील, याबद्दल मी आपल्याला 100% खात्री देतो. माझा जो 25 वर्षाचा गणित, विज्ञान विषय शिकवण्याचा अनुभव आहे, त्याचा नक्कीच या परीक्षेमध्ये आपल्याला फायदा होईल. तर पेपर 1 मध्ये आपण संख्याज्ञान आणि विज्ञान विषयामध्ये बाष्पीभवन, हिम, पाण्याचे अवस्थांतर या टॉपिक्सवर चर्चा करू. अ, याची पूर्ण पी-डी-एफ तर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे WhatsApp ग्रुपवर. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे, की आपली तयारी कोणत्या दिशेने असणार आहे. बहुपदी व बैजिक नित्य समानता हा पेपर 2 चा उद्या आपला व्हिडिओ असेल आणि विज्ञान विषयामध्ये अणूची रचना किंवा संरचना, रुदरफोर्ड तसेच समस्थानिके म्हणजे वेगवेगळे जे अणुसंरचनेचे मॉडेल्स होते, त्याबद्दल आपण माहिती घेऊ. आता ही पूर्ण पी-डी-एफ काय मी आपल्याला या ठिकाणी सांगणार नाही. हा आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे आणि आपण पुढील 30 दिवस कोणत्या पद्धतीने काम करणार आहोत, फक्त एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर याच पद्धतीने 16 तारखेला परत आपण गणित आणि विज्ञान पेपर 1 वर चर्चा करू. मग पेपर 2, पेपर 1, पेपर 2. तर या पद्धतीने आपण जर पायाभूत संकल्पना आणि सूत्रांवर आधारित या प्रकरणांची तयारी केली, तर हे खालचं वाक्य नक्कीच आपल्याला इथे मदत करेल आणि ते वाक्य आहे, "गणिताची भीती केवळ सरावाने जाते आणि विज्ञानाची गोडी संकल्पना समजून घेतल्यावरच येते." तर गणितामध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि विज्ञानामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्त्वाची आहे. तर हा आपला आठवडा 1 चा हा भाग असणार आहे. मग आपला जो दुसरा आठवडा आहे, त्यामध्ये आपण आकृत्या, मापन व सजीव सृष्टी या टॉपिक्सवर विशेषतः चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने गणित विषयामध्ये जर तुम्ही हे पूर्ण प्लॅनर पाहाल 30 दिवसाचं, तर आपल्या लक्षात येईल, की आपण पूर्णपणे भूमितीवर खूप मोठा फोकस इथे केलेला आहे. खूप आपल्या शिक्षक बांधवांना अनेक वर्षांचा जो गॅप पडलेला आहे, त्यांच्या विद्यार्थी दशेतून आज शिक्षक म्हणून काम करत असताना ज्या काही ॲडव्हान्स संकल्पना आहेत, तो गॅप या व्हिडिओच्या माध्यमातून, संकल्पनेच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल. तर वर्तुळाची त्रिज्या, स्पर्शिका आहे, वर्तुळाची एकरूपता, मध्यबिंदूंचे प्रमेय, परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, शिरोबिंदू, त्यांचे गुणधर्म, चौकोन, त्यांचे प्रकार, घड्याळ, कालमापन, नाणी नोटा, महत्त्वमापन, त्यानंतर विज्ञानामध्ये मानवी शरीर, ज्ञानेंद्रिये, हृदय, रक्तवाहिन्या, आजार, उपचार, सूक्ष्मजीव, त्यामुळे होणारे आजार, अंतराळाची माहिती, विशेषतः इस्रोबद्दलची माहिती, हे आत्ताचे 2025 मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचे टॉपिक्स आहेत. आपण कोणते असे रँडमली टॉपिक्स निवडलेले नाहीत आणि त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो, की या टॉपिक्सच्या मदतीनेच आपण यावर्षीची परीक्षा देखील पहिल्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी करू शकतो. साधारणतः गणित आणि विज्ञान मिळून आपल्याला पेपर 2 मध्ये आणि पेपर 1 मध्ये 60 गुण आहेत. तर 60 गुणांपैकी या व्हिडिओ सीरीज नंतर आपण नक्कीच 40 प्लस मार्क आणणार याबद्दल आपण विश्वास बाळगावा. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु या कालावधीमध्ये स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, वेळेचा योग्य वापर करा. कारण आपल्याकडे आता कालावधी खूप कमी आहे. म्हणून आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही याकडे मात्र सातत्याने लक्ष असू द्या. आणि म्हणून प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या learnoneducations.com या वेब पोर्टलला आपण भेट देणार आहोत आणि तिथे आपण एक छोटीशी टेस्ट सीरीज अतिशय उत्तम असे प्रश्न आहेत, ज्यामध्ये पूर्ण एनालिसिस आहे, तुमचा रँक आहे, तुम्ही कुठे चुका केलेल्या आहेत, तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवला, किती वेळ प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला आहे, या सर्व बाबी आपल्याला त्या वेब पोर्टलवर पाहायला मिळतील. त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःच्या प्रगतीवर कंटिन्युअसली मॉनिटरिंग करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण फोकस करणार आहोत व्यावहारिक गणित व अध्यापनशास्त्र. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अध्यापनशास्त्राचा जो मूलतः भाग आहे, हा गणित आणि विज्ञानामध्ये महाराष्ट्र टी-ई-टी मध्ये जास्त विचारला जात नाही. परंतु सेंट्रल टी-ई-टी, सी-टी-ई-टी मध्ये हा टॉपिक खूप जास्त विचारला जातो. तर या व्हिडिओच्या मदतीने जे मुलं आता लगेच सप्टेंबर महिन्यामध्ये आपली सी-टी-ई-टी होणार आहे, केंद्र शासनाची.
तर त्या टी-ई-टीला पण आपल्याला मदत व्हावी. कारण जो विषयाचा भाग आहे, तो मात्र दोन्ही परीक्षांना सारखाच आहे. परंतु अध्यापन शास्त्राचा एक सखोल असा भाग आपल्याला सी-टी-ई-टीमध्ये विचारला जातो. त्याला वेगळ्या व्हिडिओ सीरीजची आपल्याला गरज भासू नये आणि तेवढा कालावधी आपल्याकडे नसणार आहे आणि म्हणून आपण अध्यापन शास्त्राचे पण टॉपिक याच व्हिडिओ सीरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर यामध्ये व्यावहारिक गणित विशेषतः आपण पाहतो आपल्या शाळेतील विद्यार्थी देखील या पाठांना खूप घाबरतात. कारण त्यांना वाटते, की आम्हाला फक्त सूत्र पाठ करावी लागतात. तर असं नाहीये. व्यावहारिक गणित नावातच आहे, व्यवहार आहे. तर यामध्ये कोणतीही सूत्रपाठ न करता फक्त कॉमन सेन्स वापरून, आपला तर्क वापरून आणि ज्या ठिकाणी काही क्लुप्त्या आहेत, थोड्याशा शॉर्टकट्स आहेत, यांचा उपयोग करून आपण व्यावहारिक गणिताची उदाहरणं सहजपणे सोडवू शकतो. तर त्यामध्ये नफा, तोटा, सरळ व्याज, शेकडेवारी, आलेखाचं वाचन आहे, माहितीचं व्यवस्थापन आहे, चलन आहे. त्यानंतर गणित आणि विज्ञानाचं अध्यापनशास्त्र आहे. यावर आपला फोकस असेल विशेषतः इकडे विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, त्यामध्ये भौतिक राशी, गतीचे प्रकार, त्यानंतर विद्युतधारा, चुंबकत्व यासारखे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर अध्यापनशास्त्राबद्दल आपण समजून घेऊ, हा केवळ एक विषय नाहीये, तर ती एक कला आहे. आणि आपण सर्वजण शिक्षक म्हणून अतिशय मोठ्या कलेचे हस्तक आहोत. यामध्ये कोणतीही शंका नाही. आपण ती कला आत्मसात करणार आहोत. अध्यापनशास्त्र परीक्षेच्या दृष्टीने ही कला आत्मसात करणार आहोत. ऑलरेडी आपण शिक्षक म्हणून मागील 25-30 वर्ष सेवा केलेली आहे. त्यामुळे ही अध्यापनशास्त्राची कला आपल्या रक्तामध्ये भिनलेली आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नांचा कसा विचार करावा, ऑप्शन्स कसे एलिमिनेट करावेत आणि अतिशय योग्य उत्तराला कसं ट्रॅक करावं, या आयडियाज देखील आपण या सीरीजमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटचा आपला चौथा आठवडा असणार आहे, तो अर्थातच 1 जून ते 6 जून या कालावधीमध्ये आपण काम करणार आहोत. आणि यामध्ये आपण फोकस करणार आहोत काही प्रगत संकल्पना आणि काही पी-वाय-क्यूज आहेत. त्याला आपण पास्ट इयर क्वेशन्स म्हणतो. तर गणितामध्ये आपण समीकरणे, शाब्दिक उदाहरणे, वयावरची उदाहरणे, सरासरी, गुणोत्तर या पद्धतीचे टॉपिक्स असतील आणि इकडे विज्ञानामध्ये अन्न साखळी, पोषण पातळी, मृदेची सुपीकता, सामू ज्याचा पीएच काढणे म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे ॲडव्हान्स कॉन्सेप्टमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण 3 जूनला एक मोस्ट एक्सपेक्टेड क्वेशन्स म्हणजे परीक्षेमध्ये अतिसंभाव्य प्रश्न ज्याला म्हणतात, त्याचं एक सेशन आपण पेपर 1, पेपर 2 साठी इथे करणार आहोत. साधारणतः आपण 50-50 प्रश्न इथे अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी इथे घेणार आहोत. आणि त्यानंतर काही पी-वाय-क्यू 2020-21 किंवा यामध्ये आपण एक नमुना खातल 21 लिहिलेला आहे. तर आपण मागच्या 2024 चा सुद्धा किंवा मागच्या 21-22 कुठल्यातरी एखाद्या चांगल्या वर्षाचा आपण पास्ट इयर क्वेशनचा सराव इथे करणार आहोत. तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला परीक्षेचा आरसा दाखवतात. त्यावर आपल्याला घट्ट पकड मिळवायची आहे. आणि शेवटचा 5वा आठवडा आपला असणार आहे 7 जून ते 12 जून आणि कारण 21 जूनला आपली परीक्षा आहे. 13 जूनपासून आपल्याला शाळेची पूर्वतयारी करावी लागते आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की 12 जूनपर्यंत आपण या परीक्षेला पूर्णपणे तयार व्हावं. परत आपण 2024 चे सुद्धा पेपर इथे ॲनलाईज करणार आहोत. त्यानंतर 8 आणि 9 आणि 10 जूनला अध्यापनशास्त्राचा आपण सराव करू. पेडॉगॉजी बेस्ड क्वेशन्स आहेत. सगळे एम-सी-क्यूज आहेत आणि 11-12 तारखेला आपण आपल्या पूर्ण सिलेबसवर एक महा रिव्हिजन सीरीज पण करणार आहोत. तर तुमची आजची मेहनत जी आहे ते उद्याचं आपलं भविष्य असणार आहे. परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओ सीरीजला अगदी आपण पहिल्या दिवसाच्या पहिल्या टॉपिकपासून सुरुवात करणार आहोत. हा जो प्लॅनर मी आपल्याला दिलेला आहे, शक्य झालं तर हा प्लॅनर डाउनलोड करा, प्रिंट करा, आपल्या घरी ठेवा आणि आपले सगळे व्हिडिओ या क्रमानेच पूर्ण करत चला. पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ देईल, ज्यामध्ये आपली टेस्ट सीरीज आपल्याला कशी वापरायची आहे, स्वतःचं एनालिसिस कसं करायचं आहे, या बाबतीबद्दल मार्गदर्शन करेल. तात्पुरता मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि आज आपण थोड्या वेळामध्येच आपला पहिला गणित विषयाचा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांना पुनश्च या कोर्ससाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, लिंक शेअर करा. जास्तीत जास्त शिक्षक मित्र, बंधू भगिनींपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि अतुल सरांसोबत पुढील 30 दिवस हा प्रवास सुखकर करा. टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.